नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपण एक महत्त्वाचा विषयावरती डिस्कशन करणार आहे। तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास आज या वर्षी दरवर्षी संपूर्ण भारत देशामध्ये दरवर्षी MBBS चे गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट असेल किंबहुना डीम्ड कॉलेजेसमध्ये MBBS चे सीट्स 2020 पासून ते 2025 पर्यंत किती दरवर्षी ऍड झालेत किंवा ऍडिशन ऑफ न्यू MBBS सीट्स फॉर ऍडमिशन या संदर्भातला आज आपण व्हिडिओ बनवत आहे। वास्तविक पाहता दरवर्षी 2021 मध्ये भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांनी आपल्याला 75,000 एवढी सीट्स आपल्याला वाढवणार आहेत असं सांगितलेलं होतं। त्यावेळेस जवळपास गव्हर्नमेंटचे 39,000च्या आसपास आणि प्रायव्हेट आणि डीम्ड सर्व मिळून तो 90,000च्या आत आकडा होता। तो वाढत गेलेला आहे। त्यामुळे दरवर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारत देशामध्ये वाढणाऱ्या MBBS सीटची संख्या किती आहे ती आज आपण पाहणार आहे। 2020 साली एका वर्षामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये 2963 एवढे सीट्स वाढले होते। तेच 2021 मध्ये 8,790 सीट्स नव्याने ऍड झाले होते। 2022 मध्ये 7,398 एवढे नव्याने सीट्स MBBS चे भारत देशामध्ये वाढ झाली होती। 2023 मध्ये 9,652 एवढे सीट्स नव्याने ऍड झाले होते। 2024 मध्ये 8,641 संपूर्ण भारत देशामध्ये MBBS सीट इन्क्रीज झाले होते। त्याच पद्धतीने 2025 मध्ये मात्र 11,119 एवढे MBBS चे सीट्स आपल्याला नव्याने ऍड झालेले आहेत। एकंदरीत हा जो सांगण्याचा उद्देश या निमित्तानं असा आहे की आपला जो कट ऑफ असेल तो विद्यार्थ्यांची परीक्षेला बसणाऱ्या ची संख्या, त्याचबरोबर पेपरची डिफिकल्टी लेवल आणि त्या वर्षी ऍड होणारे नवीन MBBS चे सीट्स हे सर्व काही फॅक्टर्स आपल्या कट ऑफ वरती अवलंबून असतात। त्यामुळे कट ऑफ किती येऊ शकतो याचा अंदाज बांधत असताना आपल्याला या सर्व गोष्टीचा माहिती असणं आवश्यक आहे। पुन्हा एकदा रिवाइज करतो। 2020 मध्ये 2,963, 2021 मध्ये 8,790, 2022 मध्ये 7,398, 2023 मध्ये 9,652, 2024 मध्ये 8,641 आणि 2025 मध्ये 11,119 एवढे सीट्स नव्याने MBBS सीट्स संपूर्ण भारत देशामध्ये ऍड झाले। म्हणजेच आपण जर पाहायला गेलं तर ऑल इंडिया रँक हा दरवर्षी मध्ये पाहायला गेलं तर मेरिट हा वेगळे असू शकतं, परंतु ऑल इंडिया रँक हा कमी कमी होत गेलेला आहे, म्हणजेच वाढत गेलेला आहे, म्हणजेच मेरिट कमी होत गेलेला आहे। MBBS 2020 पासून 2026 पर्यंत जो कट ऑफ आहे तो कमी कमी होत गेलेला आहे। एकंदरीत याच्यासाठीचा जो महत्त्वाचा फॅक्टर आहे तो हा फॅक्टर तुमच्यासाठी सांगण्यासाठी आलो होतो। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। एवढंच या निमित्ताने। जय हिंद,